नमस्कार, मी सुवर्णा जोशी। कालपासून सगळ्यात मोठी न्यूज मेकर ठरली आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण। जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल ती जेएनयू कॅम्पसमध्ये गेली होती। विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून ती उभी होती। तिनं ना भाषण केलं ना माध्यमांना बाईट्स दिले, पण तिच्या तिथे फक्त असण्यानं विद्यार्थ्यांच्या भूमिकेला बळकटी मिळाली। साहजिकच सगळ्या स्तरातून दीपिकाचं कौतुक होतंय। एरवी कणाहीन म्हणून ओळखत असलेल्या किंवा ओळख निर्माण झालेल्या बॉलिवूडमधून इतकी परखड भूमिका घेण्याबद्दल अनेक सहकार्यांनी तिचं कौतुक केलंय। पण दुसरीकडे दीपिकाच्या आगामी छपाक या चित्रपटावरच बहिष्कार टाका असे ट्विट्स सुरू झाले। सकाळी ट्विटरवर बॉयकॉट छपाक हे ट्रेंड्स होत होते। पण बहिष्कार कशासाठी? दीपिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार नाही का? तिच्या देशवासियांसोबत उभं राहण्याचा तिला हक्क नाही का? नक्कीच आहे। म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत दीपिकाचं काय चुकलं या। दीपिकाचं काय चुकलं या विषयावर आज आपण बोलणार आहोत। अनेक मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांची ओळख करून देते। किशोर कदम, अभिनेता, कवी, कलाकार, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून सातत्याने ते व्यक्त होतात, आवाजासाठी सुद्धा ते ओळखले जातात। आपलं स्वागत। रोहित ढोले आपल्यासोबत आहेत, मुंबई अध्यक्ष छात्र भारतीचे, आपलंही स्वागत। शुभम शिरशेट्टी अध्यक्ष आहेत शाहू सेनेचे, कोल्हापुरातून ते आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। संजय साळवे समीक्षक आहेत, साहित्यिक आहेत, नाशिकच्या स्टुडिओतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणि अक्षय इंडीकर लेखक दिग्दर्शक पुण्याहून या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करते। अर्थातच पहिला प्रश्न घेऊन मी आपल्या सगळ्यांकडे येणार आहे, तो दीपिकाचं काय चुकलं असं आपल्याला वाटतं का? मी सुरुवात किशोरजींपासून करते। किशोरजी, मला वाटतं की चित्रपट हा कम्प्लिटली वेगळा विषय आहे आणि एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देण्याचा सगळ्यांनाच हक्क आहे, मग तो कलावंत असो किंवा सामान्य नागरिक असो। आता तिनं नेमकं सिनेमाच्याच वेळेला का तिकडे गेली ती पब्लिसिटी स्टंट होता का, असे अनेक आपल्याकडे माहिती आहे। कुठल्याही घटनेवर कुठल्याही व्यक्तीला काहीही म्हटलं जाऊ शकतं सोशल मीडियावर। पण आता मग मिठाचा सत्याग्रह त्याच वर्षी का सुरू झाला, किंवा ह्या वर्षी तुम्ही गारवा का परत नाही लिहिलं, असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ना। तर ती तिकडे त्याच वेळेला का गेली हा प्रश्न वेगळा आहे असं मला वाटतं। तिला वाटलं म्हणून ती गेली, आणि एखाद्या कलावंताला कधी प्रतिक्रिया द्यावी वाटेल हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे, आणि तिला तेव्हा वाटलं म्हणून ती गेली। आता अनेक कलावंत आहेत ज्यांचे सिनेमे येत नाही आहेत, पण ते रिॲक्ट होत आहेत आताच्या परिस्थितीवर। अनुरागचा कुठली फिल्म येते आहे? भारद्वाजची कुठली फिल्म येते आहे? नाही येत आहे। पण हे सगळे सातत्याने रिॲक्ट होतात ना। याचा अर्थ कोण कधी रिॲक्ट होईल याचं स्वातंत्र्य ज्याचं त्याला आहे असं मला वाटतं। त्याच्यावर तुम्ही हेच बोला आणि याच वेळी बोला हे बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे दीपिकाचं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही। रोहित ढाले, आपली काय भूमिका आहे? नक्कीच माझंही तेच म्हणणं आहे की दीपिकाचं कुठल्याही प्रकारचं काही चुकलेलं नाहीये, आणि ज्या प्रकारे तिला सोशल मीडियामध्ये ट्रोल केलं जातं, एका महिलेला ट्रोल केलं जातं, हे फार चुकीचं आहे। जेएनयूमध्ये जो सगळा संघर्ष झाला, जे बाहेरून लोकांनी येऊन तिकडच्या विद्यार्थ्यांना मारलं, जेएनएसयूची जी आयशा घोष होती तिला मारलं, करणी सेनेने दीपिकाला तिचं नाक कापू अशी धमकी दिली होती, आणि दीपिका त्यातून गेलेली आहे ना। तिला माहिती आहे की काय प्रकार आहे, काय आपल्यावरती जर आलं किंवा एखाद्या प्रकारे जर ट्रोल केलं जातं तर कशा प्रकारे केलं जातं त्याची तिला पूर्ण अनुभूती आहे। आणि त्यामुळे आयशा घोषसारख्या एखाद्या मुलीला जिचं डोकं फोडलं, रक्तबंबाळ झालं, तिच्या समर्थनार्थ तिला ती भेटायला गेली, तिचं हस्तांदोलन तिने केलं, कुठल्याही प्रकारे तिने तिकडे भाष्य केलं नाही, आणि त्यामुळे एका महिलेसोबत ती उभी राहिली। त्यामुळे आम्ही तिचं खरं कौतुकच करतो। आणि मला असं वाटतं की तिने रिस्क घेतली ना, तिने रिस्क घेतली अशा वातावरणामध्ये जाण्याची, याच्याबद्दल पण आपण तिचं अभिनंदन करायला पाहिजे। आणि रिस्क किशोरजी मला असं वाटतं याही गोष्टीची की अशा प्रकारे रिॲक्ट होण्याने छपाकला फायदा होईल का तोटा होईल ह्याचा विचार तिथे आपण गणित मांडून करू शकत नाही।
आपण नाही करू शकत. हा म्हणजे कोणीच करू शकत नाही की तोटा होईल किंवा फायदा होईल, त्यामुळे तीही रिस्क तिने घेतली असंही म्हणावं लागेल. आपण जाऊया शुभम शिरहट्टी यांच्याकडे. शुभम, आपलं काय म्हणणं आहे? एक रोहित ढाले म्हणाले त्यावरनं एक मुद्दा हाही समोर येतो की कुठेतरी तिनं भूमिका घेतली, याआधी सुद्धा तिनं भूमिका घेतलेल्या आहेत, पण ट्रोल ती याही माध्यमातून होते की याआधी कधी तिने भूमिका घेतली नाही, आत्ताच का भूमिका घेतली? शुभम. नाही, नक्कीच. पहिला म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांनी केलेलं जे धाडस आहे आणि दुसरं म्हणजे त्या पिक्चरचं जे प्रमोशन आहे यामध्ये बराच फरक आहे. आणि JNU मध्ये असा जेव्हा संघर्ष होत होता किंवा हा जो संघर्ष चालू आहे तेव्हा एखाद्या संघटनेकडनं त्यांना धमकी येणं किंवा जर आपण पाहू शकाल की आयशा घोष सारख्या विद्यार्थिनीवर हल्ला होणं हे कुठंतरी संविधान धोक्यात येण्याचं लक्षण त्या ठिकाणी आहे. पण अशा असताना सुद्धा एक अभिनेत्री आणि विशेषतः ती महिला असताना आपलं मत मांडते किंवा आपलं मत ती समाजापर्यंत पोहोचवते, तेव्हा खऱ्या अर्थानं तिच्या धाडसाचं कौतुक केलं गेलं पाहिजे. आणि आज जरी त्यांनी आपलं मत मांडलं असेल तरी खरंच आजचं जे मत आहे ते निश्चितपणानं स्वागतार्ह आहे. त्यांनी जे मांडलेलं मत आहे ते निश्चितपणानं त्यांची भूमिका योग्य आहे असं मला वाटतंय. अक्षय इंडिकर, दीपिका तिथे पोहोचली, तिने सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पण तिने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती आपल्या सिनेमाविषयी सुद्धा बोललेली नाही. तिने प्रसार माध्यमांना छपाकविषयी किंवा मी विद्यार्थ्यांशी काय बोलले याविषयी सुद्धा काही वक्तव्य केलेली नाही किंवा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिने कुठेही त्याची प्रसिद्धी केलेली नाही. मग असं असताना ती का ट्रोल होते किंवा बॉयकॉट तिचा सिनेमा असं का म्हटलं जात आहे? मुळात तिथं तिचं जाणं हीच सगळ्यात मोठी प्रतिक्रिया होती. कारण तुम्ही एखाद्या या म्हणजे बॉलिवूड या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला ज्या वेळेला प्रतिसाद द्यावा वाटतो त्यावेळेला दीपिकाचं तिथं जाणंच सगळ्यात मोठी प्रतिक्रिया होती. आणि तिने आणखी वेगळं काही बोलण्यापेक्षाही मी या हिंसेला विरोध करते, हिंसेला निषेध करते असं म्हणणं हीच सगळ्यात मोठी प्रतिक्रिया होती असं मला वाटतं. संजय साळवे सुद्धा नाशिकमधून आपल्या सोबत आहेत. संजय साळवे, म्हणजे एखादा व्यक्ती, अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो, व्यक्ती म्हणून तो जर एखाद्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनेवर, घडामोडीवर रिॲक्ट होत असेल तर अशा प्रतिक्रिया येणं कितपत योग्य आहे? खरं जर पाहिलं तर या घटनेकडे थोडं समग्रपणे पाहिलं पाहिजे. दीपिका पदुकोण या त्या ठिकाणी गेल्या, त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. माणसाला स्वतःचं स्वतंत्र मत नक्की असावं, पण एखादी घटना घडताना त्याला काही सिक्वेन्स असतो. काल परवा त्या एका गाण्याच्या कार्यक्रमात टीव्हीच्या चॅनलवर दिसल्या, त्यानंतर त्या एका कॉमेडी शोमध्ये दिसल्या आणि त्यानंतर लगेच त्या एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिल्या. तिथे त्या काही बोलल्या नाहीत, पण त्या 2 दिवस आधी नक्की बोलत होत्या. मला वाटतं की हा एका अर्थाने थोडासा संधी साधूपणा असावा. माध्यमाचं म्हणून एक ब्रँडिंग असतं, सेलिब्रिटीच्या भोवती एक ब्रँडिंग असतं, त्याचा एक सिक्वेन्स तयार झालेला असतो आणि त्या सिक्वेन्सच्या भोवती कधीतरी अशा प्रकारचं एक गदारोळ निर्माण होतो. घटना कधीतरी एकांगी असू शकत नाही किंवा एकाच बाजूने आपण सतत त्याचं वातावरण निर्मिती होऊ शकत नाही. मला वाटतं दीपिका पदुकोण ह्या समाजातल्या एक चांगल्या अभिनेत्री आहेत. त्यांच्यामध्ये समाजामध्ये प्रचंड चांगला आदर आहे. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्याचा एक नक्की आदर व्हायला हवा. पण ती एकच बाजू आहे का? त्याला दुसरी बाजू नक्की असू शकते याचाही विचार व्हायला हवा. त्या फक्त एकाच्याच बाबतीत का सहानुभूती दाखवतात, इतरांच्या बाबतीत का सहानुभूती दाखवत नाहीत? कारण 2 विद्यार्थी संघटना आहेत. दोन्ही विद्यार्थी संघटनांच्या हिंसाचारात दोन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते नक्कीच जखमी झाले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे आरोप प्रत्यारोप ह्या विरोधाच्या प्रतिक्रिया राहणारच आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. बरं, हा त्याला पार्श्वभूमी अनेक वर्षांची आहे. मला वाटतं की आधी सामाजिक आंदोलनं झाली आहेत, प्रतिक्रिया झाली आहेत, त्यावेळेस अशा प्रकारचं मत ओपनपणे कधी व्यक्त झालं नाही. मला असं वाटतं की ही एका अर्थाने स्वतःचं काम आणि क्षेत्र याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करतात तर ती भूमिकाही घ्यायला हवी. मला वाटतं की दीपिकाने भूमिकाच घेतली नाही आहे, तर नेमकी काय साधलं त्यातनं?
किशोरजी हो की मला असं वाटत नाही. तिचं तिकडे जाणं आणि तिला त्या मुली भूमिका अक्षय येते आपल्याकडे मी बोलावंसं वाटणं हीच मुळात तिची प्रतिक्रिया होती, किंवा ती प्रतिक्रिया नव्हती असंही म्हटलं तरी चालेल. एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह असणं, ह्याला पण आपण काहीतरी मार्क द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हाच ती का नाही बोलली आणि आत्ताच काय बोलली, अनेक अनेक अर्थ अनेक गोष्टींचे निघू शकतात. पण माणूस म्हणून आणि संवेदनशील माणूस म्हणून समाजातला आपण योग्य तोच विचार मांडला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तिकडे तिचं जाणं हीच एक तिची प्रतिक्रिया होती असं वाटतं. ती पब्लिसिटी स्टंट आहे का, मग तिचा सिक्वेन्स काय होता, सकाळी उठून तिने काय केलं, मग 10 वाजता काय केलं, हे असे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. परंतु दीपिका पदुकोण सारखे फेमस लोक, अभिनेत्यांसारखे फेमस लोक, अमिताभ बच्चन असेल, अनुराग कश्यप असेल, अनुपम खेर असेल, सिनेमातले कुणीही जे प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यांच्याकडे लक्ष केंद्रित होणं अपरिहार्य आहे. एखाद्या सामान्य माणसाने किंवा जो समजा वैज्ञानिक क्षेत्रातला संशोधक जाऊन तिकडे, तर एवढी पब्लिसिटी त्याला मिळाली असती का? मला नाही वाटत मिळाली असती. केवळ मीडिया क्षेत्रातली ती आहे म्हणून तिला टार्गेट केलं जाऊ नये असं मला वाटतं. आणि एक दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की बघा, आज आपण देशभरामध्ये सगळं वातावरण बघतोय की ज्या प्रकारे CA असेल, NRC असेल किंवा आता JNUचा हिंसाचार असेल, ही एक साखळी आहे. आणि ह्या साखळीमध्ये विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे बदल बनवलं जाते, म्हणजे एकीकडे हे प्रस्थापित सरकार असं म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाव, आणि दुसरीकडे आपण विद्यापीठांमध्ये अशी परिस्थिती बघतोय की बेटी भगाव और बेटी पिटाव. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस मुलीं बघितलं जात नाहीयेत, मुले बघितलं जात नाहीत आणि निव्वळ दंडुकशाहीच्या जोरावरती विद्यार्थ्यांना थोपवलं जात आहे, त्यांची आंदोलनं चिरडली जात आहेत, अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये तिकडे जाऊन उभं राहणं हे फार मोठं धैर्याचं काम आहे आणि हे फार कमी लोकांना जमतं. त्यामुळे तिने ते योग्य केलं, तिने प्रमोशन केलं, त्या खाईत न जाता तिथे उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये अजून एक बाजू अशी आहे की अशा परिस्थितीत, की ज्या परिस्थितीमध्ये JNU सारख्या मुद्द्यावरती ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या अगोदरच त्यांना देशद्रोहीचं सर्टिफिकेट लावून उभे लावून ठेवलेत की JNU तुम्ही असं जरी म्हटलात की बाबा आम्हाला ह्या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध आझादी पाहिजे, तरी हे आझादी मागणार आहे. आझाद देश में आझादी मागणे वाले हे होते कोण, पण ते आझादी कसली मागतात? जाती व्यवस्थेची मागतात. हे ऐकणार नाहीत, आझादी मागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या गुंतागुंतीच्या वातावरणामध्ये आपला पिक्चर तोंडावरती असताना उभं राहणं हे फार धैर्याचं काम आहे. आणि जे ट्रोल करतात त्यांचं मला फार आश्चर्य वाटतंय की एखादी महिला जर एखाद्या महिलेच्या सन्मानार्थ तिकडे उभी राहत असेल, मी मगाशी जसं म्हटलं की दीपिका ह्यातून गेलेली आहे, तिला ही माहिती आहे, आणि त्यामुळे त्या विद्यार्थी नेत्यांकडे जर ती जाऊन उभी राहिली, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, उभं राहिलं, तर त्यात तिचं काही एक चुकलेलं नाहीये. तिच्या पिक्चरचं प्रमोशन असेल किंवा काय असेल हा दुसरा मुद्दा आहे, परंतु इतर लोकांनी ते ट्रोल करणं हे फार घातक आहे. आणि अगदी बायकॉट छपाक, तो छपाक पिक्चर आहे, तो कशावरती आहे? लक्ष्मी अग्रवाल ह्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला, त्या हल्ल्यातून ती मुलगी कशी उभी राहिली, तिने आपलं आयुष्य कसं सावरलं, आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा पुढे नेणारे हा पिक्चर आहे. आणि त्यावरती तुम्ही डायरेक्ट बायकॉट हे करा. तुम्ही दीपिकावरती महिला सक्षमीकरण आहे, विद्यार्थ्यांची मानसिकता, या अनुषंगाने या मूवीकडे बघावं लागेल. सोशल कॉज आहे, असे सगळे मुद्दे छपाक या सिनेमामध्ये आहेतच. आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्त होण्याच्या अनुषंगाने ती जर उभी राहिली असेल तर यात काही चूक नाही, अशा अनेक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचताय. अक्षय इंडिकर, आपण मगाशी बोलत होतात, आपल्याला थांबावं लागलं, आपण आपली भूमिका मांडा. मी जसं म्हणालो की तिथं तिचं जाणं ही भूमिका होती. आजच्या बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लोकांनीच खरं तर इथं बोललं पाहिजे. कारण तुम्हाला एक समाजाचा खूप मोठा वर्ग फॉलो करत असतो, आणि आत्ताच्या खोट्या रचित स्क्रिप्टेड मुलाखतींच्या काळामध्ये तर दीपिका सारख्या स्टारनी समोर येऊन तिची काहीतरी एक भूमिका आहे की मला यांच्या सोबत थांबायचंय, मला बोलायचं काही नाहीये, फक्त या हिंसेचा निषेध म्हणून मी तिथं थांबणार आहे. ही सुद्धा सगळ्यात मोठी भूमिका. आणि ती भूमिका घेतली तर तिच्या कुठल्या तरी म्हणजे प्रसिद्धीसाठी किंवा त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी असं म्हणणं हे अन्यायकारक आहे. कारण आपण एखाद्याच्या इंटेन्शन विषयी कधीच काही हे घेऊ शकत नाही की हे याच्यासाठी केलं गेलंय. आता तिला जी भूमिका वाटली ती भूमिका अशी की हिंसेचं समर्थन, मग तुम्ही हिंसेचं समर्थन करता का?
जे ट्रोल करतात त्यांना मला असा प्रश्न आहे की तुम्ही हिंसेचं समर्थन करता का? त्या हिंसेचा निषेध करायला तुम्ही रस्त्यावर उतरलात तर तुम्ही कुठल्या गोष्टीचं प्रमोशन करायला चाललेलं असता का? सिनेमाच करणारी माणसंच प्रमोशनच करायला येत असतात का? त्यांना त्यांचं व्यक्तिगत एक काही भारतीय राज्यघटनेच्या याच्यामध्ये काही अधिकार दिलेले आहेत. तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या वेळेला गदा यायला लागते त्यावेळेला तुम्ही तुमची मूलभूत हक्क मांडण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरता तेव्हा तुम्ही कुठल्या तरी प्रमोशनसाठी नाही उतरत, तर ती एक स्वाभाविक त्यावेळेला दिलेली प्रतिक्रिया असते आणि जी मला असं वाटतं की बॉलिवूडमधल्या प्रत्येक कलाकाराकडनं अपेक्षित होती. अक्षय, पण आपल्याला हे नाकारता येईल का की प्रत्यक्ष प्रसिद्धी आणि अप्रत्यक्ष प्रसिद्धी असेही भाग सध्या आहेत? म्हणजे ती तिथे गेली, ती काही बोलली नाही, पण छपाक तिचा सिनेमा येऊ घातलेला आहे, तोही त्याच अनुषंगाने किंवा एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. आणि असं असताना लोकांनी किंवा ट्रोल करणाऱ्यांनी या अनुषंगाने या गोष्टीकडे बघणं हे साहजिक नाही वाटत का? पण ते गोष्टींना, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जसं म्हणाले तसं. तर पण मग आपण आत्ता तरी तुर्तास पण मला असं वाटतं की त्या भूमिकेविषयी आपण जज करणारी कुणीच नसतो खरं तर, की ते प्रमोशनसाठी केलंय की ते तिची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे हे जाणून घेता येणं अशक्य असं मला वाटतं. पण तीच वेळ का निवडली, तर ती घटना त्या वेळेला झाली म्हणून ती तिथं त्या वेळेला गेली असेल. किशोरजी, यातनं एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की कुठल्याही कलाकाराने, त्याचं नाटक असो नसो, त्याचा सिनेमा येत असो नसो, एखाद्या कलाकाराने व्यक्त होणं हे लगेच त्याच्या कलाकृतीशी का जोडलं जातं? म्हणजे समजा जर मी एखाद्या गोष्टीवर व्यक्त होते तर माझ्या बातम्याच बघायच्या नाहीत, किशोरजी जर एखाद्या गोष्टीवर व्यक्त होत आहेत तर त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमालाच जायचं नाही, असं लगेच त्या कलाकृतीशी का अटॅच करतात लगेच सर्वसामान्य किंवा आपण सगळेच? हे सगळं जे आता तुम्ही जे म्हणालात ते गेल्या काही वर्षातलं आहे. त्याच्या आधी असं होतं असं मला वाटत नाही. आणि कलावंतानं व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेणं हे कधी व्यवस्थेला नको असतं. कारण कलावंताला लोकांचा पाठिंबा असतो, त्याच्या मागे खूप जनमतं असतात. त्याने एखादी भूमिका मांडल्यावर त्याच्या मागे खूप लोक उभी राहू शकतात आणि खूप लोकांपर्यंत ते पसरत जातं, ते वर्तुळ वाढत जातं. आणि त्याच्यामुळे कुठल्याही कलावंताने, मग तो चित्रकार असो, लेखक असो, कवी असो, आणि सिनेमातला तर असला तर मग त्याचं बघायलाच नको, त्याने जर भूमिका घेतली तर मग ते व्यवस्थेला सहन होत नाही. आणि आता व्यवस्थेमध्ये असे काही लोक आहेत, जर भूमिका घेतली तर त्याला उलटा अर्थ देऊन त्याला बदनाम करायचं, त्याच्या कलाकृतीवर बहिष्कार टाकायचा. म्हणजे आता दीपिका पदुकोणच्या कलाकृतीवर बहिष्कार टाका असं म्हणणारे, तिला समर्थन ज्यांनी कलावंतांनी दिलं त्या सगळ्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार आहेत का? आणि ते टाकणं योग्य आहे का? मला वाटत नाही की ते योग्य आहे. सारासार विचार करून त्यांनी सुद्धा, ट्रोलर्सनी जरा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे. संजय साळवे, मी आपल्याकडे येते. आपण मगाशी म्हणालात की प्रमोशनसाठी सुद्धा हे सगळं केलं गेलेलं असू शकतं. आत्ता अनेक बॉलिवूडमध्ये असे कलाकार आहेत, दिग्गज आहेत, जे कुठल्याही आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडीवर रिॲक्ट होत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, ट्विट करत नाहीत. त्यांना प्रसार माध्यमांनी, पत्रकारांनी प्रश्न विचारला तरी मला या विषयावर बोलायचं नाही असं उत्तर देतात. तेही सगळे ट्रोल होतात. आपण त्या सगळ्यांना या समाजाचे घटक मानत असून सुद्धा ते प्रतिक्रिया देत नाहीत, म्हणून त्यांच्यावर टीका होते. मग याला काय म्हणाल? काय असतं की सामाजिक जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनात वागताना काही वेळा अलिप्तता आणि काही वेळा पुढाकार हे दुटंडीपणाचा प्रकार आहे. जर आपल्याला सकारात्मक भूमिका घेऊन समाजाच्या आंदोलनामध्ये, क्रियाप्रतिक्रियामध्ये उतरायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही विचार मांडायचा असेल तर त्यात एक सातत्य असतं. त्याच्यामध्ये कधीतरी संधी शोधणं असं असू नये. म्हणजे क्षमा करा संजय साळवे, आपल्याला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्टीवर अनुराग कश्यप रिॲक्ट करतो ते योग्य आहे? काहीच अडचण नाही आहे, त्यांनी रिॲक्ट करण्यामध्ये काही अडचण नाही आहे, पण त्याला समदृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे आता किशोरजींच्या कविता आम्ही ऐकतो, तरल संवेदनशीलता आहे, छात्र भारती आंदोलन करते, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करते, त्याच्याकडे समदृष्टिकोन असू शकतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळतात. पण एका बाजूला समाजामध्ये कुठल्याही प्रकारची टोकदार वृत्ती तयार होणार नाही, अंकुचितदारपणा निर्माण होणार नाही, समाज विस्कळीत होणार नाही
अशा भूमिका घेऊन जर कोणी जर काम करत असेल तर त्यालाही विरोध व्हायला हवा. आणि मला वाटतं की नैतिकता हिच्यात सातत्य असायला हवं. ती वेळेप्रसंगानुसार काळ वेळ बघून कोणी मांडता कामा नये. अडचण ही होते आत्ता माध्यमांच्या संभ्रमावस्था असतील किंवा समाजाच्या संभ्रमावस्था असतील, आपण आपल्या मूल्यांवर कायमस्वरूपी राहिलेलो नाही आहेत आणि त्याच्यामध्ये हे वैचारिक संघर्ष निर्माण झाला आहे. मला असं वाटतं की जर एखादी वैचारिक भूमिका कलावंत घेणार असतील तर ती जगलीही पाहिजे. ती फक्त अभिनयात मांडता कामा नये. किशोरजी ती भूमिका जगतात म्हणून त्यांच्याबद्दल आदर वाटतो, बाकी कलाकारांबद्दल फारसा आदर वाटत नाही. आणि मला असं वाटतं की कलावंतांचं आता म्हणजे एका बाजूला रिॲक्ट झाले तरी त्यांना ट्रोल केलं जातं आणि रिॲक्ट नाही झाले तर हे काही बोलत नाहीत, यांना भूमिका घ्यायची नसते आणि यांना काय संवेदनशीलता यांच्यामध्ये नाहीच आहे, असं सुद्धा असं कोंडीत पकडल्यासारखं प्रकरण कलावंतांच्या आणि मुख्य म्हणजे फेमस ऍक्टर्सच्या बाबतीत नाही, आणि होतं. कधी कधी असं घडत असताना त्याचं करिअर स्टेकला लागू शकतं. इथपर्यंत वेळ आलेली आहे, गेलेली आहे. आपण बघितलेले आहेत अशी अनेक उदाहरणं. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ही. नाही, खऱ्या अर्थाने कलाकारांना त्यामुळे या भूमिका घेता येत नाहीत. बघा, दीपिकाला आपण जर व्यवस्थित त्यामध्ये बघितलं, तिला बोलायचंही असेल कदाचित, परंतु तिला हे सगळं माहीत असेल की मी जर इथे बोलले, मी जर कदाचित इथे समर्थन केलं तर त्याचे परिणाम काय होतील, त्यामुळे ती कदाचित बोलली नसेल. असं येऊ शकतं, सांगता येत नाही. कारण की सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला हिनवलं जातंय की ते फार वाईट आहे. आणि आता मी खरं तर फार म्हणजे माझ्या कामांतून भूमिकांतून मी माझी एक भूमिका समाजाबद्दलची संवेदनशीलता मांडतच असतो, ज्या ज्या भूमिका तुम्ही पाहिल्या असतील त्याच्यामध्ये. पण आता मी ह्या कार्यक्रमात आलोय, याच्यावरनं सुद्धा मला ट्रोल केलं जाऊ शकतं आणि त्याची तयारी मनाची प्रत्येकाला करावी लागणार आहे, जी मी सुद्धा केलेली आहे असं मला वाटतं. कदाचित ती जेएनयू मध्ये गेली, तिला ट्रोलर्सनी तिच्या पिक्चरवरती बहिष्कार टाकायचं. मला तर वाटलं तिला देशद्रोहीच ठरवतील की काय, की त्या कॅम्पसमध्ये गेली म्हणजे ती देशद्रोही झाली. तर फार वाईट आहे, फार वाईट चित्र. कारण आपण ऑलरेडीच जेएनयूला एका चौकटीत बसवलेलं आणि सगळेजण आपण त्या चौकटीतूनच जेएनयू कडे आणि जेएनयू जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघतो. आम्ही आता मोर्चातून आलो म्हणजे आम्ही फक्त इतकं म्हटलं की जेएनयू तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, असं म्हटल्यानंतर जे पोलीसवाले मिल स्पेशल असतात पहिला कॅमेरा काढून काढतात की आता हे काय म्हणतात. म्हणजे इतकं खतरनाक आहे. म्हणजे तुम्ही जेएनयू नाव घेतलं, तुम्ही एल्गार नाव घेतलं की हे लोक कोणतरी गडबडीचे आहेत, ह्यांना जरा व्यवस्थित बघितलं पाहिजे. असं सगळं चित्र आज देशभरात आहे. अगदी. शुभम, खूप वेळ तुम्ही चर्चा ऐकताय. शुभम, जेव्हा दीपिका जेएनयू मध्ये जाऊन आली, लगेचच दिल्लीच्या भाजपच्या प्रवक्त्यांनी तिच्या विरोधाची भूमिका घेतली, छपाकच्या विरोधाची भूमिका घेतली. नंतर लगेचच प्रकाश जावडेकरांनी म्हटलं की भाजप हे विरोधात नाही, कोणीही अभिनेता अभिनेत्री अशा ठिकाणी जाऊ शकतं, आपली भूमिका सकारात्मक असो किंवा विरोधातली असो मांडू शकतं. पण आपण या सगळ्याकडे, कालपासून ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्याकडे कसं बघता? नाही, नक्कीच. जेव्हा पक्षाचे प्रवक्ते जे आहेत ते भूमिका मांडत असताना एका मंत्र्यांनी त्याबद्दल वक्तव्य करणं की ते जे वक्तव्य आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, हे कुठंतरी यात विरोधाभास वाटतो. आणि आज देशाची जर स्थिती बघितली तर बेरोजगारीचा विषय असेल किंवा वाढता भ्रष्टाचार असेल, बलात्काराचं जे प्रमाण वाढलेलं आहे, असं असताना जेव्हा एक अभिनेत्री आणि विशेषतः महिला अभिनेत्री जेएनयू सारख्या जिथं संघर्षाचं केंद्र आता बनलेलं आहे आणि तिथं जाऊन आपली भूमिका मांडते. आणि दुसरा विषय असा आहे की त्यांनी प्रतिक्रिया का व्यक्त केली नाही किंवा त्यांनी प्रसारमाध्यमांना का प्रतिक्रिया दिली नाही, तर त्या तिथं जाणं हीच मुळात त्यांची प्रतिक्रिया आहे असं मला वाटतंय. आणि एक महिला म्हणून त्यांनी केलेलं हे जे धाडस आहे हे निश्चितपणानं वाखाणण्यासारखं आहे. आणि मी कोल्हापूरकर म्हणून त्यांच्या धाडसाचं कौतुक करतो. आणि जे या पिक्चरसाठी म्हणजे या छपाकसाठी जे ट्रोल चालू आहे किंवा त्यांच्यावर जे ट्रोलिंग सोशल मीडियावर चालू आहे, त्यांना मला एक सांगायचं आहे की आपण हिंसेचं जे समर्थन आता करायला लागलेलं आहे किंवा ज्यांना जसं आपण त्यांना विरोध करताय तसं इनडायरेक्टली आपण त्या हिंसेचं समर्थन करतोय का, हाच एक प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. नक्की. आपल्या सगळ्यांशी ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. दीपिकाचं काय चुकलं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक घडामोडींची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या संवादामध्ये करतो आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर बेधडक.
काय चुकलं असा प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, पण हा विषय इतक्या पुरता मर्यादित नाहीये. एखाद्या सेलिब्रिटीने व्यक्त व्हायचं नाही का? जर व्यक्त झालं तरीही टीका होते, व्यक्त नाही झालं तरी टीका होते, आणि कुठेतरी त्याचा संबंध किंवा त्याचा संदर्भ हा फक्त आणि फक्त त्याच्या कलाकृतीशी जोडला जातो. हे कितपत योग्य आहे या सगळ्या अनुषंगाने आपण बोलतोय. रोहित ढाले, आपण अनेक व्हिडिओज गेल्या काही दिवसांमधलं पाहिले असतील. जेव्हा हा हल्ला JNU मधला झाला त्यानंतर अनेक सेलिब्रिटी रस्त्यावर उतरलेत. अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सुद्धा रस्त्यावर उतरलाय. तर नाही, खऱ्या अर्थाने आपण म्हणजे त्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग, कुठलीही संघटना नाही, कुठलंही नेतृत्व नाही, कुठलाही राजकीय पक्ष नाही, परंतु स्वतःहून एक स्वतःची आपली ओळख घेऊन तो रस्त्यावरती उतरतोय. तुम्ही जर बघाल, आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन करतो. ते आंदोलन करताना मुलं स्वतःची आयडेंटिटी घेऊन येतात. ते म्हणतात आम्ही विद्यार्थी संघटनांना सपोर्ट करतो, परंतु हा जो मुद्दा आहे ह्यामध्ये आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल सुद्धा सहभागी होतोय. तर फार मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावरती येतात. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असंतोष आहे आणि तो ते लोक व्यक्त करतात. मी आजच आमच्या एका सहकाऱ्यांशी चर्चा करताना म्हणत होतो की सुदैवाने महाराष्ट्रातलं बीजेपीचं सरकार गेलं, अन्यथा काल जे गेट ऑफ इंडियाला 40 तास लोक बसली ते 4 तासामध्ये अरेस्ट केले असते आणि कधीच त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असते. तर अशा प्रकारे बघा, दिल्लीमध्ये काय होतंय, पोलीस ते व्यवस्थित हाताळत नाहीत. मुंबईमध्ये होत नाही का? महाराष्ट्रामध्ये होत नाही? आंदोलन होत आहेत, मोठमोठे मोर्चा निघतात. ऑगस्ट क्रांती मैदानचा तो मोर्चा निघाला, पोलिसांनी अतिशय व्यवस्थित तो हाताळला. पोलीस कशा प्रकारे हाताळतात ह्यावरती सुद्धा ती रिॲक्शन, आंदोलकांची रिॲक्शन ही अवलंबून असते. त्यामुळे माझं ह्या सर्व व्यवस्थेला सांगणं आहे की पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करून, बऱ्याच वेळा काही पोलीस असे असतात, पोलीस शेवटी माणूस आहे, त्याला सुद्धा त्याची एक विचारधारा आहे. मी बऱ्याच वेळा बघतो पोलिसांना की ते सुद्धा त्यांच्यामध्ये कुजबूज करत असतात. हे गडबडीचे आहेत, हे ह्याचे आहेत, त्याचे आहेत. मुलांना उचलताना इथे मुलांना चिमटा काढणं, इथे चिमटा काढणं, त्यांना जोरात ढकलून देणं. मुलांनी जी हिंसा केली असेल त्याचं आम्ही समर्थन करत नाही. मुलांनीच नाही, कोणीही हिंसा केली असेल त्याचं समर्थन हे कधीच होऊ शकत नाही. परंतु अशा प्रकारे मुलांना, कारण की मुलं ही उद्याचं भवितव्य आहे, जर त्या लोकांना ही खरी लोकशाही जी तुम्ही दाखवू पाहताय दंडुकशाहीची, ही जर त्यांनी अनुभवली आणि ही त्याच्या जर मनात कुठे घर करून बसली, तर त्या विद्यार्थ्याला उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आणि एक सृजनशील नागरिक होण्यासाठी फार मोठ्या अडचणी येतील. आणि त्यामुळे दृष्टीच मिळणार नाही जर हे चित्र त्याच्या समोर राहिलं तर. त्याला व्यक्त होऊ दे, त्याला काय बोलायचं ते बोलू दे. जर तो अहिंसक मार्गाने रस्त्यावरती उतरत असेल, आपलं म्हणणं मांडत असेल, तर त्याला ते मांडू दे, ना की त्याला उचलून अरेस्ट केलं पाहिजे. आज मुंबईमध्ये जे आंदोलन होतात, पोलीस त्याला फार चांगल्या पद्धतीने हाताळतात. म्हणून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलकांना हिंसक वळण लागत नाही. तुम्ही CAA NRCची सगळी आंदोलनं बघा, महाराष्ट्रामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं नाही. पोलिसांनी ते त्या पद्धतीने हाताळलं, योग्य पद्धतीने असं म्हणावं लागेल. किशोरजी, एक व्हिडिओ जो म्हणला त्याच्या मागे मला असं वाटतं इकडची जी व्यवस्था आहे ती पण पोलिसांच्या मागे आहे. त्यांना पण म्हणजे दिल्ली पोलीस ज्या प्रकारे हँडल करतात आहेत, त्याचा अर्थ त्यांच्या मागे कुठली तरी शक्ती असेल, काहीतरी पॉवर असेल. इकडचे पोलीस ज्या योग्य पद्धतीने आंदोलनं हँडल करतायत त्याच्या मागे सुद्धा एक योग्य पॉवर आहे आणि समजूतदार पॉवर आहे असं मला वाटतं. खूप व्हिडिओज, जसं मी ह्यांच्याशी बोलत होते रोहितजींशी, की खूप सारे व्हिडिओज ट्रोल झाले या मधल्या काळामध्ये. एक बुरखाधारी सगळे विद्यापीठात घुसतात काय, मारझोड होते काय, हल्ला होतो काय, खूप विद्यार्थी जखमी झालेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही शब्दांमध्ये अनेक गोष्टी व्यक्त केल्या. मी काल एक कविता, म्हणजे जवळजवळ 100 लोक बुरखा घालून JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये शिरतात आणि त्याच्यामध्ये मुली सुद्धा असतात आणि तिकडच्या विद्यार्थ्यांना मारझोड करतात, मोठमोठ्याने बोलतात, तिकडच्या वस्तूंची नासधूस करतात. आणि रवीश कुमार जसं म्हणाले की बकऱ्या संध्याकाळी चारून आणल्यानंतर आरामात घरी चाललेले आहेत, तसे ते रस्त्यातनं काठ्या आपटत आरामात थट्टा मस्करी करत चाललेले आहेत. तो व्हिडिओ बघितला तरी अंगावर काटा उभा राहतो की एवढं सगळं करून इतक्या आरामात हे सगळे जातात आहेत. मला असं वाटतं की बुरखा हे एक प्रतीक आहे. प्रत्यक्ष बुरखा घातलेले लोक, पण बुरखा चेहऱ्यावर असतो पण हळूहळू बोलायला लागल्यावर फाटत जाणारे लोक, हा सुद्धा एक बुरखा आहे असं मला वाटतं. आणि असे बुरखे पांघरून आपल्या समाजामध्ये आपल्या आसपास असणारे लोक असतात. आणि गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये मित्रांचे संबंध तुटलेले आहेत, नातेवाईकांचे संबंध तुटलेले आहेत, कारण एकेकाच्या भूमिका
लोकांच्या समोर यायला लागलेल्या आहेत. त्याच्यावरच मी कविता लिहिली होती की जाणवत नाहीत जे बुरखेधारी त्या सगळ्यांना आता ओळखायला हवं. जाणवत नाहीत जे बुरखेधारी त्या सगळ्यांना आता ओळखायला हवं. फाडायला हवेत त्यांच्या चेहऱ्यावर न दिसणारी बुरखे. जे येतात रिकाम्या हातांनी निघालतात नेमक्या वेळी पोकळ शब्दांच्या मागे उभे राहून. आपल्या आसपासच आपल्या आसपासच असतात ज्यांनी आपल्याला दिशाहीन करून शतकानुशतक संभ्रमित करून भयभीत केलं, पददलित केलं आणि वावरत राहिले राजरोस आपल्यातच सभा समारंभांतून आपल्याच टेबलवर बसून मांडून खोटे समाजवादी विचार. घरी जाऊन कपाटातून त्यांचे देव काढून पूजत राहिले पडद्याआडून. सांगत राहिले त्यांचं भंपक नास्तिकत्व आस्तिक पद्धतीने. आपल्या उजवीकडे डावीकडे पुढे मागे पलीकडे नजर फिरवा, बघा नीट. कदाचित दिसतील पण ओळखू येणार नाहीत. जाणवतील त्यांच्या एखाद्या शब्दातून, वाक्यातून, प्रतिक्रियेतून कळतील. न कळतील, मुद्दाम संदिग्ध राहतील. तेच त्यांच्याकडे लक्ष असू द्या. बोला त्यांच्याशी, साधा संवाद करा, प्रश्न उपस्थित मांडा, बाजू दाखले द्या. इतिहास सांगा उलगडून, कुठे, कसा, कुणी बदलला, का हे वर्तमान इतकं अस्वस्थ, कोणी फोडलं हे वर्तमानाचं मोहळ. पाण्यावरल्या तरंगासारखा एक बुरखा उमटू लागेल त्यांच्या चेहऱ्यावर. पाण्यामधल्या तवंगासारखा एक बुरखा उमटू लागेल त्यांच्या चेहऱ्यावर. ते बुरखे फाडा आधी, नागडे करा त्यांना विचारांनी. बुरख्याखालच्या डोक्यात दडवलेली असतील त्यांनी कितीतरी शस्त्र. आपल्यासारख्या बहुजनांत वाटण्यासाठी ती काढून घ्या. शिव्या परत करा त्यांनाच. कळोत घोषणा दिसोत जखमा शहरात चिघळलेल्या. त्यांना येवोत आकांत ऐकू, मनामनात खतखतते. घशाघशात घुसमटते आक्रोश फुटोत त्यांच्या मनात. उठोत करुणांचे स्तोत्र आणि उतरोत बुरखे न दिसणारे. त्यांचे चेहरे स्वच्छ होत काचेसारखे. क्या बात. वा, अप्रतिम. अनेक गोष्टी या तुमच्या कवितांमधून व्यक्त झाल्या आहेत. संजय साळवे, खूप जण दीपिकाला ट्रोल करतायत आणि त्या ट्रोलर्सचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते असं समजा हवं तर. पण दिशाहीन आणि विचारधीन होण्यापेक्षा दीपिकाने कुठली तरी भूमिका घेतली, हे बरं झालं असं नाही का वाटत? मी वैयक्तिक तर ट्रोल केलेलं नाही आहे. मी ट्रोलरचं काही प्रतिनिधित्वही करत नाहीये. नाही, हे मान्य करते पण संजयजी. आचार, विचार, कृती नाही, एक लक्षात घ्या की किशोरजींनी आत्ता कविता वाचली की ज्याच्यामध्ये म्हटलंय की भंपकपणाचं नास्तिक आणि त्याचं आस्तिक स्वरूप, हे त्यातलंच स्वरूप आहे दीपिकाचं. कारण काय आहे की कुठल्याही आचारात, विचारात, व्यवहारात, कृतीत जर समन्वय असेल तर ती कलाकृती चांगली घडते. ट्रोल केव्हा होतात? ट्रोल केल्यात नाही अप्रत्यक्ष प्रसिद्धी मिळतेच ना. जरी ती टीका झाली तरी अप्रत्यक्ष प्रसिद्धी मिळतेच ना. मला असं वाटतं की या विषयामध्ये समदृष्टिकोन होणं महत्वाचं आहे. जो कोणी कलाकार असेल, जे कोणी माध्यम असतील, जे कोणी विद्यार्थी नेते असतील, ज्यावेळेस समाजामध्ये एखादा प्रश्न निर्माण होतो, आंदोलन निर्माण होतं, त्यावेळेस त्याचे सगळेच कंगोरे समजून घ्यायला हवेत. एक नॅरेटिव्ह, एक प्रोपगंडा एका बाजूनी तयार करून त्याचंच सारखं ब्रँडिंग, त्याचंच सारखं मार्केटिंग आणि समाजामध्ये वास्तव नसलेलं चित्र उभं करणं हे चुकीचं आहे. मला वाटतं हे वास्तव नसलेलं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न दीपिकाच्या प्रेझेन्समुळे निर्माण झाला. नाही, अजून स्पष्ट करून मला वाटतं वास्तव काय आहे वास्तव नसलेलं. तर जेएनयू गेल्या काही वर्षातली प्रयोगशाळा झाली आहे. 2016 पासून ती प्रयोगशाळा झाली आहे. त्याच्या ज्या काही प्रतिक्रिया देशभरामध्ये वेगवेगळ्या आंदोलनातून उमटत आहेत, त्याच्यामध्ये समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. मला वाटतं ते आपण समजून घ्यायला हवं. संजय जी, पुरखाधाऱ्यांनी आपण समजून घ्यायला हवा. कुठलं आणि याला कुठेतरी थांबवा. हे काही राजकीयकरण नाही, म्हणजे विद्यार्थी चळवळीचं एका प्रमाणाच्या बाहेर राजकीयकरण झालंय.
संजयजी, कुठलं विद्यापीठ आहे हे काही आणि त्या क्षणासाठी राजकीय म्हणजे बाजूला आता ठेवा. सगळ्या गोष्टी काही politically correct क्षणासाठी होतात. संजयजी, हे कुठलं विद्यापीठ आहे ते बाजूला ठेवा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे बुरखाधाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करणं हे आपल्याला योग्य वाटतं का? आणि त्याच्या समर्थनार्थ एखादी हे अभिनेत्री उभी चुकीचंच राहत आहे. असेल, हिंसा कुठल्याही महाविद्यालयाच्या परिसरात, विद्यापीठाच्या परिसरात होणं चुकीचंच आहे. पण मग दीपिका त्यांच्या सपोर्टला उभी राहिली तर त्याविषयीच चुकलं बोलूयात. कुठं? मग आता फक्त त्याच विषयी बोलूयात. चुकलं कोण म्हणताय? फक्त हे त्याची वेळ काळ जी असते ती सातत्य राहावं. ते आज फक्त काय एका छपाकच्या मग ती निमित्ताने घटना- असू नये ती किंवा घटना चित्रपटाच्या झाल्यानंतरच निमित्ताने ती असू उभी नये. राहणार ना. आमच्या नक्की शुभेच्छा आहेत दीपिकाला की दीपिकाने अशा प्रकारची सामाजिक भूमिका नक्की घ्यावी, कसं उभं काय? राहावं, चित्रपटाच्या समाजामध्ये निमित्तानं मिसळावं, हल्ला झाला होता का? म्हणजे समाजामध्ये काम करावं, समाजामधले जे विषमतेची जी टोकं आहेत ती चांगल्या पद्धतीने निमुळती गेलेली अक्षयजी, आहेत. अक्षयजी तर बोला. तिला विषमतेचं वातावरण संपवावं. शुभेच्छा आहेत. नाही विषमतेचं वातावरण तोंडाला या बुरखे निमित्ताने घालून, एखादं कदाचित हातामध्ये दीपिका काठ्या एका अर्थाने घेऊन एक चांगली विद्यापीठाच्या सामाजिक आवारात कार्यकर्ती होईल, घुसणाऱ्यांनी- सामाजिक एक वातावरणामधलं चांगला बदल घडवणारी नक्की व्यक्ती संजयजी, ठरेल. संजयजी, तिच्यातलं कदाचित अक्षयजी कलाकार बोलतायत. पण हे मागे पडेल, त्याला आनंदच आहे. अक्षयजी, आपण बोला. पण बुरखा घालून, तोंडाला बांधून कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मारहाण करणाऱ्यांच्या हिंसेच्या विरोधात जर एखादा माणूस उभा राहिला तर त्याला प्रमोशनासाठीच उभा राहिला हे तुम्ही कशावरून म्हणता? म्हणजे तुम्ही त्या हिंसेचं समर्थन करता का? तुम्ही त्या हिंसेचं समर्थन तर करत नाहीयेत असं तुम्ही नाही म्हणताय. करत. आणि एका बाजूला म्हणताय की तिने नाही, तिथं नाही. यायला त्या नाही पाहिजे हिंसेचं समर्थन होऊ होतं. शकत बॉलिवूडचे कलाकारांच्या कुठल्याही प्रकारे त्या हिंसेचं समर्थन होऊ शकत वर्षातून नाही. वर्षातून 20 सिनेमे येत असतील. तिचा नक्की झालं मग ती त्याच्या विरुद्ध उभी राहिली. नक्की आपण या सगळ्यावर चर्चा करूया. किशोरजी, आपणही आपली भूमिका आता मांडणार होतात या सगळ्या चर्चेमध्ये, तीही आम्ही ऐकून घेतो. पण एका छोट्या ब्रेकसाठी थांबूया. लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर बेधडक. विद्यार्थी संघटनेचा ज्या अध्यक्ष होत्या त्यांच्याशी संवाद साधला, पण हे सगळं करत असताना तिने कुठलीही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली नाही. तरीही ती प्रचंड ट्रोल होतीये. अनेक जण तिला सपोर्टही करतायत, पण काही जण तिच्या चित्रपटावरच बॅन करा अशीही भूमिका घेऊन उतरत आहेत. आणि त्या अनुषंगाने दीपिकाचं काय चुकलं हा आजचा चर्चेचा विषय आहे. किशोरजी, परत एकदा आपल्यापासून सुरुवात करते, ती यासाठी की परदेशामध्ये सुद्धा अनेकदा अनेक अभिनेता किंवा अभिनेत्री राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर व्यक्त होताना आपण बघतो. पण त्यांच्या मागे एक व्यवस्था उभी असते जी अशा कुठल्या रिॲक्शन्स पटकन आल्या तरी त्यांना सपोर्ट करू शकेल. तर अशी कुठली व्यवस्था भारतामध्ये नाही असं आपल्याला जाणवतं का काम करत असताना, वावरत असताना? अमेरिकेमध्ये म्हणजे मोठमोठे ॲक्टर्स, रॉबर्ट डी निरो असेल किंवा मेरिल स्ट्रीप असेल, ते मोठमोठ्या स्टेजवरनं ऑस्करच्या रंगमंचावरनं ट्रम्पला क्रिटिसाइज करू शकतात. आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की ती परिस्थिती यायला अजून अनेक स्थित्यंतरांमधून आपल्या देशाला, आपल्या समाजाला जावं लागेल आणि त्याला खूप वर्ष जावी लागतील असं मला वाटतं. तेवढं स्वातंत्र्य येण्यासाठी, तेवढी समजूतदारपणा येण्यासाठी. आणि ती व्यवस्था आता तरी आपल्याकडे आहे असं दिसत नाही, दुर्दैवाने. रोहितजी, या सगळ्या घडामोडी घडत असताना फक्त दीपिका नाही, पण या आधी गेली काही वर्ष अनेक अभिनेता आणि अभिनेत्री स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत, ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आता सुद्धा JNU मधली जी घटना घडली त्यानंतरही अनेक सेलिब्रिटी आपल्या दिसतात. हे एक कुठेतरी सकारात्मक ही गोष्ट आहे असं म्हणा. म्हणजे ते आपलं करिअर सुद्धा रिस्क फॅक्टरला पणाला लावतात. ही एक चांगली गोष्ट आहे. ज्या परिस्थितीमध्ये आज देशामध्ये दोन असे एक हे झालेले आहेत, मतप्रवाह झालेत की डाव्यांच्या बाजूने बोलणारे डायरेक्ट देशद्रोही ठरतात आणि उजव्यांच्या बाजूने ठरणारे देशप्रेमी ठरतात. त्यांच्या देशद्रोहाची आणि देशप्रेमाची काय व्याख्या आहे त्यांनाच माहिती आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये कलाकार आज रस्त्यावरती उतरत आहेत आणि ते त्यांची भूमिका मांडत आहेत, स्वतः व्यक्ती म्हणून ते भूमिका मांडत आहेत आणि हे फार कौतुकास्पद आहे, त्यांनी मांडलंच पाहिजे. परंतु जे काही भाडोत्री गुंड आहेत किंवा ते कार्यकर्ते आहेत, समजा आपल्या विचारांच्या विरोधातला एखादा माणूस जर असेल
तो आपल्या विचारांच्या विरोधातली जर भूमिका मांडत असेल तर त्याला थोपवलं पाहिजे. ते विचारांनी थोपवलं पाहिजे, बोलण्यानी थोपवलं पाहिजे, मारून थोपवलं पाहिजे, त्याला संपवून थोपवलं पाहिजे. तर अशा प्रकारची जी यंत्रणा देशभरामध्ये ही फार घातक आहे आणि लोकशाहीला घातक आहे. आज दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, यांना कशामुळे मारलं? तुम्ही तिला आज पिक्चरवरती ट्रोल करताय, उद्या तुम्ही तिला वैयक्तिक ट्रोल कराल. म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला जर असं वाटलं की बाबा जर समजा ती आज JNU मध्ये गेली, ती बनारस विश्वविद्यालयात गेली असती तर कौतुकांचा वर्षाव केला असता यांनी, तिच्यावरती कौतुकांचा वर्षाव केला असता. ती तिकडे गेली, जर ती तिथे झाली असती तर इतकी ट्रोल झाली असती का नाही? तिथे जाऊन तिने तिचं पिक्चरचं प्रमोशन जरी केलं असतं तरी ह्या लोकांनी सांगितलं असतं सामाजिक पिक्चर आहे, केलं पाहिजे ना, दीपिकाचं कौतुक केलं पाहिजे. ह्याच त्या पालनी किंवा नुपूर शर्मानी तिचं समर्थन केलं असतं. नाही, चांगलं केलं तिने, सामाजिक पिक्चर आहे ना, ती लक्ष्मी अग्रवाल आहे, ऍसिड हल्ला सक्षमीकरणाचा पिक्चर आहे, केला पाहिजे. पण केवळ JNU मध्ये गेली, तिथं गेली म्हणून ती ट्रोल झाली. आणि जर तिने हिंसेचं असमर्थन केलं असेल, जर तिने हिंसेचं असमर्थन केलं असेल, ती जर, मी तुम्हाला जो पहिला मुद्दा म्हटलं की दीपिका ह्यातून गेलेली आहे, अगदी नाक कापेपर्यंत तिला त्या परिस्थितीमध्ये काय वाटलं असेल, रस्त्यावरती फिरताना जाताना येताना तिने काय अनुभवलं असेल. आणि त्यावेळेस आयशाला जे मारलं, तिच्या डोक्यावरती अगदी रक्तबंबाळ झालं, 35-40 मुलं मारली. हे जे बुरखाधारी आहेत हे कोण आहेत? गांधीजीला मारताना नथुरामानी वेश बदलला, मुस्लिमांचा वेश घेतला, त्या नथुरामाचे वारसदार आहेत, आधुनिक नथुराम आहेत हे, बाकी दुसरे कोण नाही आहेत. आणि ही निव्वळ विचारांची लढाई आहे. मी ह्याच्याकडे अजून दुसऱ्या दृष्टीने करून बघतो की डावे मारले, उजवे मारले, कोणी मारू दे, कुणालाही मारलं, तो दुसरा मुद्दा, विद्यार्थी मारले. अशा प्रकारे देशभरातल्या विद्यापीठांमध्ये, दिल्लीतलं JNU विद्यापीठ अतिशय तापलेलं आहे, पोलिसांची गाडी तिकडे कंटिन्यू बाहेर उभी असते, विद्यापीठातील सुरक्षा यंत्रणा चोख आहे. असं असताना सुद्धा 100 लोक विद्यापीठामध्ये घुसणं, आणि नुसते घुसले नाहीत, ते हातामध्ये लोखंडी शिगा घेऊन घुसले. त्या शिगा कितीच्या होत्या? 4-4, 5-5 फुटाच्या लांब होत्या. त्या काय बॅगेट टाकून त्यांना नेता आल्या नाही, त्या काय अपंगांच्या त्या लाठीसारख्या त्या काय फोल्डिंगवाल्या नव्हत्या, शिका होत्या, त्या लाकडाच्या काट्या होत्या, हॉकी स्टिक होत्या. ह्यातून लोकांना फटकवलंय. म्हणजे हा वेल प्लॅन एक अटॅक आहे. आणि ज्या बेदरकारीने ते नंतर वावरत हसत बाहेर आले होते, त्याच्यावरनं ते व्यावसायिक गुंड होते असं म्हणायला सुद्धा आपल्याला जागा उरते, वाव आहे असं मला वाटतं. मला आणखीन एक असं वाटतं की अनेक घटना गेल्या काही दिवसात, महिन्यात अशा घडतायत. एक घटना घडली, अख्खा देश त्या घटनेबद्दल बोलायला लागतो, लगेच दुसरी घटना येते, त्याच्यावर बोलायला लागतो. जसं जामिया झालं, जामियावर बोलले, मग आता JNU झालं. मुळात ह्या एकामागून एक घटना ज्याच्यामध्ये देशांची वैचारिक प्रक्रिया गुंतवली जाते, सामान्य माणसाची, हे काय आहे? मूळ मुद्द्यांकडनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी केलं गेलं आहे का, करता आहेत का? आज देशातल्या मोठ्या प्रमाणात अर्ध्या विद्यार्थ्यांवरती जो आघात घातलेला जातोय हा फार घातक आहे. विद्यार्थ्यांची शक्ती ह्या कामासाठी खर्ची झाली नाही पाहिजे. आज JNU मध्ये विद्यार्थी 70 दिवस बसलेत, आमची फी कमी करा. या देशामध्ये मोफत, गुणवत्तापूर्ण आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. कोठारी आयोगाच्या शिफारसी अजूनपर्यंत लागू केल्या नाहीत. मूळ मुद्दे मुलांचे लांब राहतात आणि कुठल्या तरी विषयावरती ही युवा शक्ती लावले. इथे डाव्यातल्या संघटनांनी आंदोलन करायचं, ABVP त्याला विरोध करायचा, इथे ABVP आंदोलन करायचं, इथे त्यांनी विरोध करायचा. युवा शक्ती इथं आपल्याला खर्ची करायची नाही. मला वाटतं आपणही या सगळ्याशी सहमत असाल. नाही, बरोबरच आहे. कारण एका बाजूला आम्ही मोफत शिक्षणासाठीचं काम करतोय, म्हणजे कोल्हापुरातनं शाहू महाराजांनी हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण चालू केलं, आणि आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे मोफत शिक्षण मिळत नाही आहे. आणि त्याबद्दलचा संघर्ष चालू असताना आज दीपिका पदुकोणचा विषय घेऊन आज दुसऱ्या बाजूनं ट्रोलिंग करणं त्यांच्यावर चालू आहे. जर असं गृहीत धरा की दीपिका पदुकोण ह्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच तिथं गेल्या होत्या, असं जरी आपण गृहीत धरलं तरी ज्या तरुणीच्या जीवनावर त्यांनी हा सिनेमा केलेला आहे ती सुद्धा या व्यवस्थेचाच बळी गेलेली आहे. तिचा सुद्धा बळी या व्यवस्थेनंच घेतलेला आहे. आणि माझं तर एक ठाम मत असं आहे की JNU मध्ये ज्याने मास्क लावून हल्ला केलेला आहे ते आणि या मुलींच्या अंगावर जे ऍसिड टाकणार आहेत हे दोन्ही सुद्धा एकसारखेच आहेत, आणि हे खरोखरच नथुरामाचे वारसदार आहेत असंच मला वाटतं. नक्की. अक्षय आणि संजयजी, आपल्या दोघांनाही मला या चर्चेचा शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे की बोललं, व्यक्त झालं तरी ट्रोल होतो किंवा एका विरोधाच्या विचारधारेची लोक आपल्याला
हैराण करून सोडतात आणि नाही बोललं तरी सुद्धा त्या अनुषंगाने टीका होते. मग नेमकं करायचं काय? जे प्रसार माध्यमांशी निगडीत लोक आहेत, जी सेलिब्रिटी आहेत स्वतः, ज्यांना खूप मोठा फॉलोअर आहे, त्यांनी मग नेमकं करायचं काय? अक्षय, आधी आपण. ट्रोलिंग ही आजच्या काळाची गोष्ट नाहीये. म्हणजे ट्रोलिंग होत आलेलं आहे, होत राहणार आहे. तुमच्या सोयीची भूमिका नसली, त्या भूमिकेच्या विरुद्ध कुठेतरी काहीतरी बोललं की जे रुचणार नाहीत ते लोक, ट्रोल हा अतिशय भयंकर प्राण्यांची जमात आहे ती, की जी तुमच्या विरोधी विचार मांडला की ती टोळधाडीने येत राहणार आहे. पण त्याला कुठेही भीक न घालता आपण आपलं म्हणणं विचार स्वातंत्र्य घटनेच्या चौकटीत मांडत राहिलं पाहिजे. हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे तीच असते की तुम्ही त्यांना घाबरावं अशीच इच्छा असते आणि ते कुठल्याही टोळीची, आणि ज्यांना विचारांनी भूमिका घ्यायची आणि त्या भूमिकेवर ठाम आणि राहायचं. तेच व्हायला नको आहे की नक्की. संजयजी, आपण काय म्हणाल? भूमिका कुठली घेता तुम्ही? बोला संजयजी, पूर्ण करा. अक्षयजी. हा, घेता तुम्ही त्याविषयी विचार केला पाहिजे की तुम्ही कुठल्या बाजूने उभे आहात. आता विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहात आणि त्या बाजूने तुम्ही एकदा उभं राहण्याचं ठरवल्यानंतर त्याची जी काही किंमत मोजावी लागेल त्या किंमतीला ती किंमत मोजावी लागणार आहे. आणि ती किंमत अनेक जण ते मोजत आलेले आहेत आणि ती मोजण्याची तयारी असावी. नक्की. अक्षय, खूप महत्वाचा मुद्दा आपण इथे मांडला. संजयजी, आपण काय सांगाल? ट्रोल करणं हे चुकीचंच आहे. कुठल्याही हिंसेचं समर्थन करता येणार नाही. पण जी सामाजिक आंदोलनं आंबेडकरांचं नाव घेऊन लोकशाही आणि संविधानाच्या आधाराने चालतात, ती नैतिकतेची गोष्ट एका दिवशी करतात आणि दुसऱ्या दिवशी ती नैतिकता बाजूला ठेवतात. मला वाटतं की या ज्या काही विद्यापीठाच्या, महाविद्यालयाच्या परिसरात प्रयोगशाळा झाल्यात, या प्रयोगशाळा चुकीच्या दिशेने वैचारिक संघर्षामधनं जायला लागल्यात. आणि मला वाटतं त्याचा खोलवर विचार संपूर्ण समाजाने करायला हवा की आपल्याला विद्यार्थी नेमकी कुठल्या दिशेला घेऊन जायचं आहे, त्याचं नेमकी शेवटचं आपलं आउटपुट काय आहे याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. नक्की. आज विद्यापीठाच्या परिसरामध्ये राजकारणाचा जो प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे की त्याच्यातनं विद्यार्थी संभ्रमित झाला आहे. आणि मग त्याच्यातनं सेलिब्रिटी गेला किंवा कुठला तिथे राजकीय नेता गेला की तिथे मीडिया जातो, मग त्याची इंटरनेटवर चर्चा होते, मग सोशल मीडियावर चर्चा होते, मग ते ट्रोल होतो, मग समाजामध्ये त्या मुद्द्याचं 48 तास 72 तास एक वातावरण निर्मिती होते. आत्ता दुर्दैवाने गेल्या काही वर्षामध्ये 2016 पासून या सगळ्यांचं एकमेकांना एक इंटरकनेक्टिव्हिटी आहे. त्याचा एक नॅरेटिव्ह तयार झालाय, त्याचा एक प्रोपगंडा तयार झालाय. मला वाटतं आपण याच्याकडे एकात्म भावाने का नाही बघू शकत? नक्की तुम्ही वेगळे आणि आम्ही बघितलं गेलं वेगळे. पाहिजे, यावर चर्चा झाली पाहिजे. पण तरी सुद्धा मी इथे एक वाक्य संजयजी म्हणेन की पुन्हा JNU या विद्यापीठाकडे एकाच चष्म्यातून पाहत राहणं हे कितपत योग्य आहे, हाही विचार करण्याचा भाग आहे. किशोरजी, तुम्ही इथे या चर्चेमध्ये सहभागी आहात, त्यामुळे या बेधडक कार्यक्रमाचा शेवट मला असं वाटतं की आपल्यासारखे अनेक व्यक्त होत राहणार आहेत, ते व्यक्त होत राहिले पाहिजेत आणि ते त्यांच्या भूमिकांवर ठाम असलेच पाहिजेत. ते राहतात आणि त्याची किंमतही ते भोगतात. या अनुषंगाने एखादा शेर किंवा एखादी मी एक छोटीशी कविता म्हणतो. आपली सगळ्यांचीच परिस्थिती, मानसिक परिस्थिती सध्या सगळी हल्लेली आहे, परंतु आपण स्टेबल जगण्याचा प्रयत्न करतो. सायकिक नावाची कविता आहे. अचानक मध्यरात्री उत्तररात्री आपोआप जाग येते हल्ली. अचानक मध्यरात्री उत्तररात्री अचानक जाग येते हल्ली. कुठल्याशा तंद्रीत मी पुस्तकांच्या कपाटाशी जातो, विनोदी चुटक्यांची किश्यांची पुस्तकं शोधतो. त्यातले विनोद वाचून गालातल्या गालात कधी सांभाळून कधी मोठ्याने हसत राहतो. परवा तर माझ्या हसण्याने सारेच उठले, परवा तर माझ्या हसण्याने घरातले सारे उठले, घाबरून माझ्याकडे पाहत राहिले. सायकियाट्रिस्टकडे न्यावं म्हटलं तर दिवसा मी नॉर्मल दिसतो, सायकियाट्रिस्टकडे न्यावं म्हटलं तर दिवसा मी नॉर्मल दिसतो. अधूनमधून रात्री अपरात्री उठतो, खदा खदा हसतो, पुन्हा झोपी जातो. सकाळी पुन्हा प्रसन्न उठतो टवटवीत. हे आता नेहमीच झालंय. बाकी तुम्ही कसे आहात? वाह, शब्द खूप बोलके आहेत. दिवस
पूर्ण जरी वेगवेगळ्या घडामोडींचा असला, अनेक निराशाजनक घडामोडी घडत असल्या तरी आपणच आपल्याला एनर्जी द्यायची, सकारात्मक दृष्टिकोनाने उद्या सकाळी पुन्हा हसत मुखाने तुम्ही कसे आहात असं म्हणायचं, हे शब्द आहेत. आणि दीपिका, तू अशीच व्यक्त होत राहा. दीपिका हे खरं तर एक प्रतीक किंवा ती एक प्रतिनिधी आहे, पण दीपिका तू अशीच व्यक्त होत राहा, सातत्याने व्यक्त होत राहा. आणि जर तू योग्य असशील किंवा तुझी कुठलीही भूमिका असेल, तुझ्या पाठीशी लोक असतील, व्यक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्या सेलिब्रिटींनी, आपल्या सगळ्या सारख्या सामान्यांनी सुद्धा. बेधडकमध्ये इथेच थांबतोय.